राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही एकाहून अधिक याचिका दाखल। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक। या बैठकीमध्ये सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाणार। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीला जाणार। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भात चर्चा होणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। राम मांसाहारी होता, जंगलात शिकार करून खाणारा राम आमचा आहे। राष्ट्रवादीच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा। राज्यातले महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडलं पाहिजे। देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना। जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी होता या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका। संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरलेत। संविधानानं प्रत्येकाला श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत। प्रभू रामांबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा आव्हाडांना टोला। नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार दाखल करणार। जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाची निदर्शनं। आव्हाडांच्या नाद बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला। कोरोनाची लागण झाल्यानंतर 2 तासात माझं पालकमंत्रीपद काढलं। अजित पवारांना 4 वेळा कोरोना झाला, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद का काढलं नाही? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। सातत्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचाही आव्हाडांचा आरोप। सुनील तटकरे कायम भाजपमध्ये जाण्याबाबत सांगत असायचे। 5 वर्ष आधीच शरद पवारांनी सांगितलं होतं की हे जास्त काळ पक्षात राहणार नाहीत। जितेंद्र आव्हाड यांची माहिती। शरद पवारांच्या वयावर बोलणारे तुम्ही आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता का? जितेंद्र आव्हाडांची सुनील तटकरेंवर टीका। अजित पवारांना जर कोणी फोडलं असेल तर ते सुनील तटकरेंनी, आव्हाडांचा आरोप। आमचे 3 मुख्यमंत्री ठरलेले आहेत, मात्र तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारच नाही। प्रवीण दरेकरांचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा। 22 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मद्य आणि मांस बंदी करा। भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी। भाजपच्या ट्विटमध्ये प्रभू रामांना छोटा आणि मोदींना मोठं दाखवलं जातंय। देव मोठा की माणूस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपला सवाल। अयोध्येतील राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला निमंत्रणाची गरज नाही। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही। संप सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन। आंदोलनस्थळी ठाकरेंची उपस्थिती। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। मंत्री दीपक केसरकर यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक, केसरकरांची माहिती। गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनचरित्रावरती गाणं म्हणत आंदोलन केलं। वर्ध्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। सावित्रीबाईंची वेशभूषा करत आणि मुखवटा लावत अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी। शिर्डीमध्ये अंगणवाडी सेविकांनी सुप्रिया सुळेंची कार्यक्रमस्थळी जाऊन भेट घेतली। शरद पवार गटानं मुंबईमध्ये सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। भंडाऱ्यामध्ये सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अंगणवाडी महिलांचं आंदोलन। घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस। शरद पवारांसह सुप्रिया सुळे यावेळी मार्गदर्शन करणार। पुनर्नियोजित कार्यक्रमामुळे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही। रोहित पवारांकडून स्पष्ट। याचा कोणीही राजकीय गैरअर्थ काढू नये, रोहित पवारांचं आवाहन। अमरावतीहून नवनीत राणा 51% मतांनी जिंकणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा एबीपी माझाच्या 0 अवर शोमध्ये दावा। अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणांची निवड जवळपास निश्चित। आमदार झालो त्यावेळी आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या। त्याच पत्राचा वापर पुढे पहाटेच्या शपथविधी वेळी झाला असावा। आमदार प्राजक्त तनपुरेंनी संशय व्यक्त केला।
उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांची फोनवरून चर्चा. काँग्रेसवर जास्त भार न टाकता इंडिया आघाडीचं संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. नितीश कुमार यांना निमंत्रक करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा. राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करणार तर स्मार्ट आरोग्य केंद्राचा मॉडेल राज्यभर राबवणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नायगावातल्या कार्यक्रमात माहिती. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. अद्यापपर्यंत सरकारकडून आश्वासनाची पूर्तता नाही. आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती. अधिवेशनात मुद्दा मांडूनही आश्वासनांची पूर्तता होणार नसेल तर प्रश्न मांडून करायचं काय? दिलीप मोहिते पाटलांना विश्वास. राज्यभरात शिक्षण दिवस साजरा केला पाहिजे यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. तर सावित्रीबाई फुले पुरस्कार पुन्हा सुरू करा भुजबळांची मागणी. संजय राऊतांना अहंकार विस्मरण असे आजार झाले. ठाकरे गटाचा राम मंदिराशी संबंध काय? आशिष शेलारांचा संजय राऊतांना सवाल. विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी. नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा. सगळ्या चांगल्या कामांना ते विरोध करतात. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आदित्य ठाकरेंचं राज्यातल्या जनतेला उद्देशून पत्र. भारतात लोकशाही मूल्यांचं राज्यघटनेचं सध्या अवमूल्यन केलं जातंय. तर खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरं उद्ध्वस्त झाली. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. आदित्य ठाकरेंच्या बोलण्या वागण्यात राम उरलेला नाही. आदित्य ठाकरेंनी जनतेला लिहिलेल्या पत्रानंतर आमदार आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार. रत्नागिरीतील काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या संपर्कात आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो. पूर्वी हा आकडा 13 होता. आता 4 लोक कमी झालेत. मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट. अर्बन सहकारी बँक अडचणीत सरकारनं आधार दिला नाही तर अनेकांवर बेरोजगारी. ठेवीदारांना फटका बसू शकतो. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजाराम कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण. हा सहकारातील काळा दिवस. धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया. तर एमडींना मारहाण करणारे सतेज पाटलांचे गुंड. सतेज पाटील पराभव पचवू शकत नाहीत. महाडिकांचा सतेज पाटलांवर निशाणा. चंद्रपुरात झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये रितसर नाव असतानाही भाषणासाठी संधी न दिल्यानं जोरगेवार नाराज. बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा. रायगडच्या लोणेरे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रम. कार्यक्रमाला 75,000 नागरिक उपस्थित राहणार. यामुळे रायगडमध्ये 5 जानेवारीला अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा. 7 फेब्रुवारीला सुनावणी. मनोज जरांगेंचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील 123 गावांचा भेटीगाठी दौरा. या दौऱ्यावेळी जरांगे कोणती सभा घेणार नाही. 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईत धडकणार. मनोज जरांगेंचा निर्धार. सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये. जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंची भेट. खासगी कार्यक्रमानिमित्त लातूरहून मुंबईकडे जाताना सयाजी शिंदेंनी जरांगेंची भेट घेत बातचीत केली. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईतील आंदोलकांमध्ये बैठकीआधी सावित्रीबाई फुलेंना जरांगे आणि आंदोलकांकडून अभिवादन. तर यापुढे कोणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही. जरांगेंचं आवाहन. मुंबईच्या आंदोलकांमध्ये आमच्या सर्व आंदोलकांची व्यवस्था करण्याची ताकद. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर कोणीही घरी थांबायचं नाही. हे मराठ्यांचं शेवटचं आंदोलन. जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय. मुख्यमंत्र्यांच्या परभणी दौऱ्याआधीच शिंदे गटात मोठी गटबाजी. एकीकडे शिवसेना सचिवांची बैठक तर दुसरीकडे शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना. गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असल्यास त्यासाठी नवी योजना आणणार. गिव्ह इट अप योजना आणणार. महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य. साताऱ्याच्या नायगावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 74 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरण. कार्यक्रमाला अतुल सावे, पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित. जंगल व्याप्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकुंपणासाठी 90% अनुदान मिळणार. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा.
भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासनाला जाग. अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने तोडले. ईदगाव स्लॉटर हाऊस भागामध्ये पालिका प्रशासनाची कारवाई. नंदुरबारच्या चांदशेली घाटामध्ये चारचाकी वाहनाला आग. शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. प्रसंगावधान दाखवत गाडीतील प्रवासी आणि चालक उतरवल्यानं जीवितहानी टळली. पुण्याच्या वाघोलीमध्ये वडिलांकडून मुलीची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नवाब मलिकांना तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. जामीन मुदतवाढीसाठी मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं. हायकोर्टाचे आदेश. 11 जानेवारीला मलिकांच्या जामिनाची मुदत संपतीये. सांगलीच्या कुपवाडमधील नामांकित इंटरनॅशनल शैक्षणिक संकुलामध्ये 17 वर्षीय मुलीची कॉलेजच्या इमारतीवरून उडी. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू. घटनेवेळी मुलीचे आईवडीलही उपस्थित होते. मुलीच्या मृत्यूची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद. लातूरमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक. आरटीओ कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीला कंटाळून सोयाबीनची उधळण. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांनी हे आंदोलन केलं. आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील मका लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला. 40 ते 45 व्यापाऱ्यांचं लायसन्स असतानाही 4 ते 5 व्यापारी लिलावात भाग घेतात आणि शेतकऱ्यांना किरकोळ भावामध्ये त्यांचा माल खरेदी करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यात परिते गावामध्ये प्रसादातून 100 पेक्षा जास्त गावकऱ्यांना विषबाधा झालेल्या गावकऱ्यांवर उपचार सुरू. सांगलीमध्ये 2 दिवसात एकाच कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. एका मुलीनं 4थ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यानंतर काल मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 2 तस्करांना अटक. आरोपींकडून 1,18 लाखाहून अधिक किमतीचा चरसचा मुद्देमाल जप्त. कांदिवली युनिट पथकाची कारवाई. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांची बदली. मुक्त विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन करत अयोध्येच्या मंगलाक्षता कलशाचं स्वागत आणि पूजन करण्यात आल्याचा आरोप. मात्र घटनेचा आणि बदलीचा काहीही संबंध नसल्याचा मुक्त विद्यापीठाचा दावा. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला. काल दुपारी 1:47 दरम्यान 3.4 क्षमतेचा धक्का बसला. भिवंडी महानगरपालिकेमध्ये नवी मुंबई अँटी करप्शनची धाड. कर मूल्यांकन विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तासह एका कर्मचाऱ्याला 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावात नागरिकांचा जन आक्रोश मोर्चा. नगरपंचायतच्या अवाढव्य कर आकारणीविरोधात नागरिक आक्रमक. बाजारपेठही कडकडीत बंद ठेवल्या. साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुले स्मारक परिसरात मराठा बांधवांचं आंदोलन. छगन भुजबळांनी पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. मराठा बांधव पोलिसांच्या ताब्यात. काँग्रेसच्या रॅलीमध्ये मुलाचा अपघाती मृत्यू. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलाच्या न्याय हक्कासाठी वडिलांचं आंदोलन. मुलाच्या मृत्यूला राजनेतेच जबाबदार असल्याचा आरोप तर मुलाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची वडिलांची मागणी. जळगावच्या एरंडोल इथं शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. कापसाला 15,000 रुपयाचा भाव मिळावा आणि नाफेडच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करण्याची मागणी केली गेली. नांदेडच्या मुखेड इथं वाहतूक संघटनेचा रास्ता रोको. हिट अँड रन कलम रद्द करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. गोंदियामध्ये ट्रक चालकांचा भव्य मोर्चा. हिट अँड रन कायद्यात कलम रद्द होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही. ट्रक चालकांचा निर्धार. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन. हिट अँड रन कलम मागे घेतल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. आंदोलनकर्त्यांची भूमिका. नाशिकमध्ये प्रहार संघटनेचं जिल्हा प्रशासकीय रुग्णालयाबाहेर आंदोलन. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप. चुकीचं काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 102 हेल्पलाईन क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांचं कामबंद आंदोलन. गेल्या 9 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा आरोप. अमरावतीच्या वरुड तालुक्यात शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. बांगलादेशला जाणाऱ्या संत्र्यावरती 88% निर्यात कर प्रति किलो लावल्यानं संत्र्याची मागणी कमी झाल्याचा आरोप. तर रस्त्यावर टायर जाळून आणि संत्र फेकून शेतकऱ्यांकडून शासनाचा निषेध. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. जालन्यातील बदनापूरच्या महिला तहसीलदार सुमन मोरे यांना 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. इतर 2 महसूल सहाय्यकालाही एसीबीकडून अटक. ठाणे महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी QR कोड लावले. 2000 झाडांवर ठाणे महापालिकेच्या वतीनं चला वाचूया मोहिमेअंतर्गत QR कोड लावण्यात आल्याची माहिती. तुरीचे भाव घसरले. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला 8,400 ते 6,500 प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ.
धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याची गाडी अज्ञातानं फोडली, कारण अस्पष्ट। धाराशिव पंचायत समिती कार्यालयाच्या पुढे गाडी उभी असताना ही घटना घडली। अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा नगर पुणे रस्त्यावरती रास्ता रोको, पैसे लवकर मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, ठेवीदारांची भूमिका। लाईफनेस सायन्स इन्स्टिट्यूट तर्फे प्री डायबिटीज टू डायबिटीज द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न या विषयावर 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये ही परिषद होणार। अमरावतीच्या पोटे कॉलेजमध्ये टेक्लॉन्स 2024 या आंतरराष्ट्रीय तांत्रिक सोहळ्याचं आयोजन, मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी यांच्या हस्ते सोहळ्याचं उद्घाटन। अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीचा 22 जानेवारीला अभिषेक, प्राणप्रतिष्ठेची पूजा देशभरातील 121 पंडित करणार। यावेळी 2 मंडप आणि 9 हवन कुंड तयार केली जाणार। कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलेल्या नामिबियन चित्त्यांच्या कुटुंबाचा विस्तार, आशा नावाच्या मादी चित्त्यानं 3 पिल्लांना जन्म दिला। कैद्यांच्या कामाबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारसह 11 राज्यांना नोटीस, अनेक कारागृहांमध्ये कैद्यांची जात पाहून काम दिलं जात असल्याच्या विरोधात याचिका दाखल होती। कैद्यांसोबत भेदभाव केला जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका। ब्रिजभूषण सिंगचे लोक परिवाराला फोन करून धमकावतायत, साक्षी मलिकनं आरोप करत संरक्षणाची मागणी केली। महुआ मोइत्रा यांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुढची सुनावणी होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनात महुआ यांना सहभागी होता येणार नाही। सत्याचाच विजय हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातून स्पष्ट, जे आमच्या समर्थनात उभे राहिले त्यांचे आभार, तर देशाच्या विकासात आमचं योगदान सुरू राहील। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्योगपती गौतम अदानींचं ट्विट। केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या दिवशी विकेट्सचा पाऊस, तब्बल 23 फलंदाज बाद, दक्षिण आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा, तर भारत 153 वर गारद। 98 धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज पॅव्हलियनमध्ये। मुंबईमध्ये आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं रजिस्टर मॅरेज, 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्नगाठ बांधणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।